जहाजाने समुद्रामध्ये प्रवास करत असताना जहाजाला काय असतं सांगा? होकायंत्र. आणि होकायंत्रामुळे काय होते? दिशा समजते. दिशा समजल्यावर काय होतं? जहाज आपल्या किनाऱ्याला लागतं. तसं आपलं एमपीएससीचं जहाज हे किनाऱ्यावर लावायचं असेल तर आपल्याला होकायंत्राचं काम कोण करणार आहे? अभ्यास. प्रश्नपत्रिका सोडवणं महत्वाचं आहे. शेवटी आयोगाच्या तुमची लग्नपत्रिका जर छापायची असेल तर आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे. आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या अगोदर सुरुवात कशाने झाली पाहिजे? अभ्यासक्रमाने झाली पाहिजे. आणि अभ्यासक्रमामुळे दिशा येणार आहे आणि योग्य दिशेने आपला अभ्यास होणार आहे आणि आपली जहाज किनाऱ्यावर लागणार आहे. यू अंडरस्टँड? याचा अभ्यास कसा करायचा, किती, काय आणि कसा? म्हणजे अप्लाइड इंग्लिश ग्रामर आहे बाळांनो. हे काय आहे सांगा? अप्लाइड इंग्लिश ग्रामर आहे. आणि अप्लाइड इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी हे तुम्हाला ह्या पद्धतीचा वापर करावा लागेल. ज्यांना कोणाला ऐकायचं नाही का त्यांनी कधी ना कधी मार्क्स नाही आल्यावर माझं ऐकावं लागलंय. कळते का बाबांनो मी काय म्हणतोय? बिंबीच्या देठापासून वरडून सांगतोय. असं नाही का कोण सांगायचं तुम्हाला? तुमच्या आईबापासारखं सारखं समजावून सांगतोय का मी? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? का सांगतोय? लेकराचं वाटलं होणार रे, वाटलं होऊ नये. प्रॉपर वेळेला यावा, कमी वेळेत पोस्ट काढावा. एमपीसीचं अभिमन्यूचं चक्र, ह्याच्या चक्रातून लवकर पोरांनी बाहेर पडावं रे. पट्टे कळतंय का बाबांनो?